स्टेज समोर या. अंतिम स्पर्धेमध्ये जे विजेते झाले आणि जे उपविजेते आहेत त्या दोन्ही संघांना विनंती आहे की कृपया आपण स्टेजच्या समोर उभे राहा. त्याचबरोबर सर्व क्रिकेट रसिक असतील त्यांना विनंती आहे की 2 दिवस अत्यंत चुरशी झालेल्या या स्पर्धेमध्ये या खेळाडूंनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि त्यांना सपोर्ट आपण सर्वांनी केलेला. आपण सर्वांनी थोडं स्टेजच्या जवळ आलात तर मला वाटतं सर्वांचं कौतुक आणि स्वागत आणि अभिनंदन या ठिकाणी आपण करूया. कारण ह्या कार्यक्रमाचं नियोजन आपल्या सर्वांचे मित्र राहुल आंग्रे यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि नगरसेवक चषक, कारण आपल्या विभागात आज 2-2 नगरसेवक या ठिकाणचे उपस्थित आहेत व्यासपीठावरती. या सर्वांचा सन्मान राखण्यासाठी आपण कृपया स्टेजच्या समोर या. असा देखणा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे. आपल्याला विनंती आहे समोर या. असं झोपूनच ठेव ते पडतील परत हवेने. चला खरं तर आपण पहिला सत्कार करणार आहोत. प्रवीण दादा ना आपल्याला विनंती, आपण खरं तर आपण जे डेकोरेशन केलेलं आहे आपला देखील ते मान सन्मान केला आहे. त्वरित या, विनंती असणार आहे. आपला खरं तर सन्मान केला जाईल. आपल्या वतीने ज्या पद्धतीने डेकोरेशन पाहायला मिळालं, संपूर्ण लाईट्स, प्रवीण डेकोरेटर्स अर्थातच नाना यांचा तर शुभ सन्मान केला जातोय. चला सुरेश बिल्लारी साहेबांचे शुभ हस्ते खरं तर सन्मान केला जातो. मायेची शाल आणि खरं तर प्रेमाचं पुष्पक देऊन खरं तर साहेबां खरं तर प्रवीण दादांचा शुभ सन्मान केला जातो. खूप खूप धन्यवाद. आणि त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेला ज्या खरं तर वाहिनीने कव्हर केला असेल GTC लाईव्हचा तो शुभ सन्मान करूया. चला या लगेच या. ज्या खऱ्या अर्थाने खेळपट्टीवरती चला GTC वाहिनी या खरं तर YouTube चॅनलचा खरं तर शुभ सन्मान केला जातो. त्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेला कव्हर केलं गेलंय. मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्पक देऊन खरं तर त्यांचा देखील शुभ सन्मान केला जातो. कारण खरं तर ते आले, त्यांनी या स्पर्धेला कव्हर केलं. चला त्यानंतर आपण करणार आहोत सन्मान पंच. दोन्ही पंचांना विनंती आपण स्टेजवरती या. जितू सोलंकीजी लगेच या सर, आपला शुभ सन्मान केला जातोय. चला त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत ज्यांनी खरं तर खेळपट्टीचा सन्मान. चला अंपायर या. जितू सोलंकीजी सर. दिवा प्रतिष्ठान यांच्या वतीने खरं तर ज्यांनी खेळपट्टी बनवली त्यांना 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जातोय. चला पंचांचा इथे शुभ सन्मान केला जातो. त्यांच्या वतीने खरं तर जबरदस्त पंचांनी कामगिरी केली आहे. कोणत्याही संघावरती खरं तर अन्याय झालेला नाहीये. चला आता 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. कारण देवा प्रतिष्ठान या संघाने सांगितलं होतं की आम्ही फायनलला गेलो का दादाला 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. ते 100% दिलंय. चला यानंतर आपण सन्मान करणार आहोत प्रतीक DJ, ज्यांनी खरं तर आमच्या आवाजाची काळजी घेतली, सर्वांचं मनोरंजन केलं, त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. या विभागातील एक DJ ऑपरेटर, त्यांचा केला जातो शुभ सन्मान. 2 दिवस त्यांच्या माध्यमातून खरं तर आमच्या आवाजाची काळजी घेतली गेली आणि सुमधुर संगीत आम्हाला ऐकायला मिळालं. या साहेब आपला शुभ हस्ते करूया. DJ प्रतीक यांचा शुभ सन्मान, मायेची शाल देऊन खरं तर यांचा शुभ सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद प्रतीक दादा.
तर यानंतर एक सन्मान केला जाईल. तो समालोचक आहे डिग्याचा, ज्याचा मधुर आवाज लास्ट 2 दिवसापासून आपण बघतोय, कालच्या सत्रात आजच्या सत्रात ज्याचा आवाज मात्र या मैदानामध्ये घुमत होता, तो पवन. त्याचा आपल्याला सन्मान करायचा आहे. तर राहुल दादा हे त्यांना सन्मान करतील. खूप चांगला आवाज होता. आपल्या लोकल म्हणजे बोललं तर खूप चांगलं उभारणी बघायला भेटते मला या कॉमेंटेटर कडून. चला खूप खूप धन्यवाद. आता आपण जाऊया. खरं तर वैयक्तिक पारितोषिक आपण दिलं जाणार आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये सर्वात आधी आपण देणार आहोत बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. ज्या क्षेत्ररक्षकाने खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जबरदस्त फिल्डिंग केली आणि आपल्या संघाला खरं तर फायनलमध्ये पोहोचवलं, परंतु थोडासा संघ पराभूत झालाय. काही हरकत नाहीये. आता आपण देऊया खरं तर बेस्ट फिल्डरचा किताब श्री साई दिघा या संघाचा. जितूला पुरस्कार दिला जातो. ज्याने जबरदस्त फिल्डिंग केली आहे त्याला दिला जातो बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या जितू त्वरित या. समीरदादा पाटील यांचे शुभ असते. खरं तर जितूला पुरस्कार दिला जातोय. हा लास्ट कार्ड आहे त्यांना मग फील्डिंग ना ये सामने स्टेट में है. चला त्यानंतर आपण पुरस्कार देणार आहोत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे, आपल्या संघाला विजय करून देखील दिलं आहे, आणि तो संघ असणार आहे देवा प्रतिष्ठान या संघाचा. कोण आहे? किसन वाटते. किसन नाहीये मात्र, परंतु आकाशला पुरस्कार दिला जातो ज्याने 7 विकेट घेतल्या आणि आपल्या संघाला विजय करून दिले. त्याला दिला जातो हा पुरस्कार बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. सर्वात जास्त विकेट त्याने घेतल्या, 7 विकेट. खरं तर त्याने ओव्हरऑल या टुर्नामेंट मध्ये घेतलं आणि त्याला दिला जातो हा बुलारे साहेबांच्या शुभ हस्ते खरं तर हा पुरस्कार दिला जातोय. आणि यानंतर आपण पुरस्कार देणार आहोत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये जबरदस्त धावा केल्या, कोण असणार आहे तो? श्वेता काळे मॅडम यांच्या शुभ हस्ते देऊया. कोण असणार आहे खेळाडू ज्याने धावा खऱ्या अर्थानं केल्या स्पर्धेमध्ये संपूर्ण 28 आणि आपल्या संघाला खऱ्या अर्थाने त्याने फायनल मध्ये पोहोचवून दिलाय, असा शिवाला दिला जातो हा पुरस्कार श्री साई दिघा या संघाचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. साहेबांचे शुभ असते. खरं तर बेस्ट बॅटरचा पुरस्कार शिवाला दिला जातो ज्याने जबरदस्त बॅटिंग केली. खरं तर क्वार्टर फायनल सेमीफायनल मध्ये खरं त्याने जबरदस्त बॅटिंग केली आहे, त्याला दिला जातो बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आणि यानंतर आपण पारितोषिक खर्च देणार आहोत. मालिकावीर थोडस आपण थांबून देऊया. सेकंड प्राइज आधी खर्च आपण देणार आहोत. आता आपण देऊया द्वितीय पारितोषिक दिला जाणार आहे श्री साई दिघा संघाला. सर्व खेळाडूंना विनंती आपण स्टेजवरती या. आपण देखील चांगला खेळ खेळलात, आपल्याला देखील सन्मान केला जाईल या स्पर्धेमध्ये. नो डाऊट पराभूत जरूर संघ झालाय, परंतु जबरदस्त आपण खेळ खेळलाय यात मात्र शंका नाहीये. वहिनींचे शुभ असते. खरं तर आपण या टीमला हा पुरस्कार देणार आहोत. चला जबरदस्त खेळ खेळला श्री साई दिघा संघ. खरं तर फायनल मध्ये पोहोचला, परंतु थोडीशी चुका काही झाल्या त्या सुधारून मात्र नक्कीच पुढच्या वर्षी चॅम्पियन पदक घेतील यात मात्र शंका नाही. रोहित भाई त्यानंतर जय जितू जबरदस्त फिल्डिंग केली, संघाला फायनल मध्ये पोहोचवला. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या संघासाठी, जिद्दीसाठी देखील झाला पाहिजे. काय संघ खेळलाय. चला आता
हॅलो. चला आणि आता आपण मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार अर्थातच मालिकाबीर कोणता खेळाडू असणार आहे आज, ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ खेळलाय, कोण आहे? जय, काय वाटतं? आशु, सनी, परंतु हा पुरस्कार दिला जाणार आहे ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ खेळला, आपल्या संघाला चॅम्पियन पदक मिळवून दिलंय, असा अनुजला पुरस्कार दिला जाणार आहे ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये 39 धावा केल्या, असा अनुज घाऱ्या याला पुरस्कार दिला जातो. आणि देव प्रतिष्ठान या संघाच्या वतीने खऱ्या अर्थानं राहुल भाईंच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं हा पुरस्कार दिला जातो अनुज घारा याला. आणि देवा प्रतिष्ठान या संघाच्या वतीने देखील 1000 रुपयाचा पारितोषिकाला कॅश त्याला खरं पुरस्कार आलाय. आणि शेवटचा पारितोषिक चॅम्पियन जाळवे चॅम्पियन आणि या स्पर्धेवरती ज्या संघाने नाव कोरले असा देवा प्रतिष्ठान या संघाला दिला जाणार प्रथम पारितोषिक आणि 50,000 रुपयाचा पुरस्कार दिला जातो. या संपूर्ण टीम सनिदात आपल्याला विनंती आहे लगेच ज्या जैन व अण्णूबाई यांच्या शुभ हस्ते देऊया. चला संपूर्ण टीम या, एकाने नाही तर संपूर्ण टीम यायचं, कारण एकाने खेळ खेळला नाही तर संपूर्ण 9 प्लेयरने खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी लढले, जिंकलेत आणि हे नाव कोरले गेले. नगरसेवक चषक 2026 मध्ये देवा प्रतिष्ठान या संघाने. या अनुज आपल्याला विनंती, समीर आपण देखील या. कालचा दिवस गाजवला सांगितला, आम्ही ही ट्रॉफी घेऊन जाणार आणि सनी दादानी ही ट्रॉफी आज ऐरोली गावात नेणार आहेत. चॅम्पियन इज चॅम्पियन आणि देवा प्रतिष्ठान या संघाला दिला जातो 50,000चा पुरस्कार. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या संघासाठी, जबरदस्त लढला हा संघ देखील. चला खूप खूप धन्यवाद. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी पार पडली आणि संपूर्ण मान्यवरांचे, सर्व आयोजकांचे, सर्व क्रीडा रसिकांचे खूप खूप धन्यवाद. मी पवन जगदाने पुन्हा एकदा तुमचा रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. देवा देवा देवा